साहित्य संमेलनाच्या तंबूत साहित्यिकांची मांदियाळी हवी ना, पण आता या तंबूत राजसत्तेचा उंट शिरलाय। त्यामुळे वेळ मिळाला तर साहित्यिक चर्चा होतात, नाहीतर राजकीय चर्चा, टोमणे, मग अर्धा वेळ हे राजकीय नेतेच व्यासपीठावर दिसतात, त्यांचीच चर्चा असते। मग उरल्या सुरल्या वेळेत साहित्यिक, कवी, लेखक यांना व्यासपीठावर मान दिला जातो। त्यामुळे ही संमेलन साहित्यप्रेमींची चळवळ न बनता राजकीय चिखलफेकीचा अड्डा, तमाशाचा फड असं बनलंय। या संमेलनात साहित्य कुठे असा प्रश्न पडतो आणि मग बाहेर एक ओरड असते की हल्ली सामान्य माणूसनं साहित्य संमेलनांकडे पाठच फिरवतो। अहो फिरवेलच ना, कारण तेच राजकीय चेहरे दिसणार असतील तर तो कशाला येईल। आता साहित्य संमेलन म्हटलं की सारस्वतांची मांदियाळी, माय मराठी, माझ्या मराठीची बोलू कौतुके, आता दिल्लीत साहित्य संमेलन होतं असं म्हटल्यावर दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हे तर यायलाच पाहिजे। असे शब्दप्रयोग करायचे की मग तुम्ही खरे साहित्यप्रेमी झालात। पण मुद्दा हा आहे की साहित्य संमेलनाचा मंच हा काही उखाळ्या पाखाळ्या काढण्याचा मंच नाहीये किंवा राजकीय आखाडा सुद्धा नाहीये। फक्त नीलम गोरेच नाहीये, आता तर खुद्द संमेलनाच्या अध्यक्षांना जर ज्यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन बोलवलंय त्या पंतप्रधान मोदींना टोमणा मारण्याचा मोह आवरला नाही तर यांचं काय म्हणावं। साहित्य पंढरी अनुभवायची असेल तर राजसत्तेचे हे उंट बाजूला ठेवून लाखो वारकरी स्वखर्चाने, निरपेक्ष भावनेने जसं पंढरीच्या वारीला जातात तसंच साहित्यिकांनी मनावर घ्यायला हवं। म्हणजे भपकेबाजपणा किंवा शाही मेजवान्या इथे ठेवू नका, पण दर्जेदार साहित्यिक मेजवानी मात्र नक्की द्या।